वचन आहे ते आपण बघत आहोत अविश्वासाचे पाप. आणि अविश्वासे पाप हे जे आहे याच्याविषयी आपण समजणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की या संदेशाच्या एक लक्षात ठेवा, हा जर संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर या संदेशाच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे समजून जाईल का आपण अविश्वासी आहो का आपण विश्वासू आहो. आणि म्हणून या संदेशाच्या शेवटपर्यंत हे जे आपलं मन हे लक्ष या वचनाकडे लावा, कारण हे जे पाप आहे हे फार मोठं आहे. आणि म्हणून आपण वचन एक बघू, योहान 3:18. योहान 3:18 म्हणतो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून हे वचन जो सांगतं का जर तुमच्या तारणासाठी तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही तर हे वचन सांगतं की तुझ्यावर न्यायाची तलवार हे लटकत आहे, तुझा न्याय झालाच आहे, कारण तू देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही का हा मला वाचू शकेल. आणि म्हणून अविश्वासाचे पाप काय आहे याच्याविषयी आपण बोलू. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, या जगातलं सगळ्यात मोठं पाप चोरी करणे, लबाडी करणे किंवा अशी कुठलीही गोष्ट या जगात आपण बघतो ते नव्हे, तर या जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे अविश्वास. हे पाप सगळ्यात मोठं का आहे, कारण हे जे पाप जे आहे हे जेव्हा आपण जन्मतो अविश्वासात, म्हणजे स्वर्गातील देवावरच्या अविश्वासातच आपण जगतो, त्यातून आपला जन्म होतो आणि आपले मुळं त्या अविश्वासात असतात, कारण आपण स्वर्गातील देवावर अविश्वास दाखवतो. आणि ते अविश्वासाचे पाप जे मूळ असतं त्याच्यामुळे हे बाकीचे चोरी, लबाडी आणि या ज्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनात बघतो हे त्याच्यापासून निर्माण होते. म्हणून सगळ्यात मोठं जे पाप आहे ते म्हणजे काय, अनबिलीव्ह, म्हणजे अविश्वास. कशाविषयी अविश्वास, का स्वर्गात देव आहे, की नरक आहे, की माझा न्याय होणार आहे आणि मी त्या स्वर्गातील देवाला एक दिवस उत्तर देणार आहे, या गोष्टीवर माझा विश्वास नाही. कारण जर आपला विश्वास असता तर आपण सरळ देवाजवळ आपल्या तारणाची भीक मागितली असती. पण त्या स्वर्गातील देवावर आपला विश्वास नाही. तो जो म्हणतो की अरे नरक आहे, मरशील आणि नरकात जाशील, त्याच्यावर विश्वास नाही. माझा न्याय होईल या गोष्टीवर माझा विश्वास नाही. कारण जर आपला विश्वास असता तर आपण आपलं जीवन बदललं असतं, हो की नाही. जर आपल्याला असं वाटलं असतं की नाही नरक खरंच असेल तर आपण त्याच्यापासून वाचण्यासाठी काय केलं असतं, त्याच्यापासून वाचण्यासाठीचं औषध किंवा त्याच्या वाचण्यासाठीचा पर्याय घेतला असता. पुढे आपण बघू, हा अविश्वासाचं जे पाप आहे हे कसं आहे, तर हे अविश्वासाचं पाप असं आहे का स्वर्गातील त्या देवाला त्याच्या चेहऱ्यावर, हो की नाही, त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या मुखावर म्हणणे का मी विश्वास ठेवत नाही, तू आहे का नाही. त्या देवाला त्याच्या समोर म्हणणे तू आहे नाही ह्या गोष्टीवर काही विश्वास नाही आणि तू कोणीच नाही मला सांगणारा की माझं जीवन मी का बदलू. कोण आहे तू, कशासाठी आहे आणि माझं जीवन मी कशासाठी बदलू, असा तू कोण आहे, हो की नाही. म्हणून अविश्वासाचे पाप हे फार भयानक आहे. आता तुम्ही म्हणाल नाही आम्ही असं कधीच नाही म्हटलं. लक्षात ठेवा, आपण जे बोलतो त्याच्यामुळे आपण ठरत नाही, आपलं जे जीवन आहे ते दर्शवितो की खरंच आपण देवावर विश्वास ठेवतो का, खरंच मला देवाची भीती आहे काय, खरंच मला असं वाटते काय माझा न्याय होईल. म्हणून जे मी बोलतो त्याच्यामुळे नव्हे तर माझं जीवन जे दर्शवितो त्याच्यावरून आपल्याला कळतं की खरंच मी विश्वासू आहे का अविश्वासू, हो की नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, अविश्वासाचे जे हे पाप आहे हे जड आहे, म्हणजे हे रूट्स आहेत. याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही आहात ते आहात. कारण मला आयडिया एक आहे का देव आहे बा, हे मी विश्वास ठेवतो, मी कुठं नाही म्हणतो, पण नरक आणि न्याय आणि मला सगळ्या गोष्टी या गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि म्हणून हे अविश्वासाचे पाप हे काय करतं, देवाचा द्वेष करतं. ती म्हणा नाही मी देवाचा द्वेष करत नाही. जर तुम्ही देवाचं सत्यही स्वीकारत ना तुम्ही डायरेक्टली देवाचा द्वेष करता. म्हणून अविश्वासाचा पाप काय करतं, देवाचा द्वेष करतं. आणि हा विचार का बा खरंच काही देव वगैरे असेल या गोष्टीचाही काय करतो, विरोध करतो. एक लक्षात ठेवा, सदैव मी पुन्हा एकदा वारंवार सांगेन, कोणीच व्यक्ती मुखाने बोलत नाही मी देवाले मानत नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुमची लाईफस्टाईल
तुमचं जीवन दर्शवितो की खरंच तुम्ही देवाला मानता, त्याला भीता का. म्हणून कधीच मुखाने नव्हे, तुमचं जे चालचलन, तुमचा जो व्यवहार, तुमचे जे जीवन ते दर्शवितो का खरंच तुम्ही विश्वासू आहे का अविश्वासू आहे. अविश्वासाचे पाप देवाचे सत्य त्याचा विरोध करतात. अविश्वासाचे पाप पवित्रतेचा विरोध करतात. अविश्वासाचे पाप खरेपणाचा विरोध करतात. अविश्वासाचे पाप स्वर्गातील देवाचा विरोध करतात. अविश्वासाचे जे पाप आहे, हे जे पाप आहे ते जे सत्य न स्वीकारता आणखी काय करतात हे लक्षात ठेवा. काय काय करतो अविश्वासू लोक, तो आपल्या विचाराचा देव बनवतो. की मला जो देव पाहिजे, मी तुम्हाला गुड्डू विषयी सांगितलं, गुड्डूपाशी देव नव्हता काय, होता. गुड्डूपाशी कोणता देव होता, येशू होता, है की नाही. गुड्डूपाशी देव होता, बोले येशू पे विश्वास है मेरा. पण कुठला येशू होता, माझ्या मनाचा येशू आहे. तो मी जे पाप करतो ना त्याच्यात मला आनंदित ठेवतो. पण जेव्हा त्याला मी सत्य सांगितलं, आता तुमच्यासाठी प्रश्न, गुड्डू विश्वासू झाला का अविश्वासू. गुड्डू अविश्वासी झाला, कारण गुड्डूनं आपल्या विचाराचं पाप ठेवलं, आपल्या विचाराचा देव बनवला. समजलं. म्हणून अविश्वासाचे पाप काय करतं, अविश्वासाचे पाप सत्य स्वीकारत नाही, आपल्या विचाराचा देव बनवतो. माझा जो येशू आहे, माझा जो देव आहे ना, मला जे पाहिजे तेच करू देते, कधीच जवळ येत नाही, कधीच मला वाईट बोलत नाही. तू पाप कर, तू चोऱ्या कर, तू लबाडी कर, तू डुप्लिकेट जग, सगळंच करू देते. हा काय आहे, आपल्या मनाचा अविश्वासाचा देव बनवला आहे, ज्याला आपण धरून ठेवला आहे, त्या गुड्डू सारखं. म्हणून हे काय आहे, अविश्वासाचे पाप. अविश्वासाचे पाप अजून काय असतं माहित आहे का, की विचार करा हे किती भयानक आहे. ज्या देवाने आपल्याला शरीर दिलं, ज्या देवाने आपल्याला हृदय दिलं, ज्या देवाने आपल्याला आत्मा दिला, ज्या देवाने हवेत आपल्याला ऑक्सिजन दिलं, आणि हाच देव जो सकाळ दाखवतो आणि ते रात्र झाल्यानंतर जेव्हा आपण उठतो, त्यानेच दिलेलं शरीर, त्यानेच दिलेलं डोळे, त्यानेच दिलेले मन, त्यानेच दिलेले हृदय, त्यानेच दिलेले सगळ्या गोष्टी, हे जग त्याचं, आणि त्याला आपण म्हणतो तू नाही आहे, त्यावर विश्वास नाही, मला माझा जो मी मानतो त्या गोष्टीवर आहे. म्हणून लक्षात ठेवा हे किती भयानक आहे अविश्वासाचे पाप. अविश्वासाचे पाप असे आहे का हा सुंदर दिवस आपण बघतो, हो की नाही, आणि आपल्याला आवडतं. असं नाही की आपल्याला दिवस आवडत नाही, कारण जर आवडला नसता, ज्या दिवसात पाऊस येते, ज्या दिवस तुम्हाला आवडत नाही, बद्दल येतं, त्या दिवसाविषयी तुम्ही कंप्लेंट केली नसती, है की नाही. असं नाही. म्हणून हा जो सुंदर दिवस तुम्ही बघता, सूर्य चंद्र तारे तुम्ही बघता, पक्षी तुम्ही बघता, तुम्ही जनावरं बघता, तुम्ही समुद्र बघता, तुम्ही मोठमोठे पर्वत बघता, हे सुंदर जे पृथ्वी आहे ते बघता, आणि त्या देवाला ज्याने त्याला बनवलं आहे त्याला न स्वीकारता तुम्ही काय करता, त्याच्यावर अविश्वास दाखवता. म्हणजे हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटत असेल हे छोटंच आहे, हे किती भयानक आहे, हो की नाही. हे किती भयानक आहे का जेव्हा त्या स्वर्गातील देवाला त्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. देवाचे एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. स्तोत्र संहिता 14:1 म्हणतो, मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो देव नाही, ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत, चांगले करणारा कोणीच नाही. परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्या मागे चालणारा आहे का. प्रत्येक जण भावकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत, सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. देव म्हणतो की जो म्हणतो की देव नाही तो व्यक्ती काय, मूर्ख आहे. आता आपल्याला साहजिकच हे ऐकल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला काय वाटलं असेल, हा मी नाही, पण आहे की नाही, हा मी नाही, माझा तर विश्वासच आहे. चांगली गोष्ट आहे, आपण टेस्ट करू. आपण काय करू, या गोष्टीचं टेस्ट करू की आपण विश्वासू आहे का आपण अविश्वासू आहे. पहिली आपण टेस्ट हे करू की खरंच तुम्ही स्वर्गातील देवावर जर विश्वास ठेवत असाल तर त्याचे वचन जे सांगतं, ओके नाही, त्याचे वचन सांगतं की प्रत्येक आत्मा मेल्यानंतर आपल्या पापाची शिक्षा देईल. एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे. पापाची शिक्षा मरण आहे. ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, तो तुम्हाला वाचू शकतो, न्यायापासून वाचू शकतो, नरकापासून वाचू शकतो. आपलं जीवन बदला, पवित्र व्हा, कारण तुम्हाला संधी आहे. आपण सगळं ऐकतो, ठीक आहे ना, ओके नाही का. आपण काय करत आहोत, टेस्ट करत आहोत. आपण टेस्ट करत आहोत की खरंच तुम्ही देवाला घाबरता का.
तुम्ही खरंच विश्वास ठेवता का की हा देवाने दिलेला शब्द आहे? तुम्ही खरंच विश्वास ठेवता का की माझ्या जीवन जे आहे ते देव रोज बघत आहे? तुम्ही विश्वास ठेवता का की खरंच माझ्या पापाचा न्याय केला जाईल? तुम्ही विश्वास ठेवता का की एक दिवस नरक जाईल, त्या नरकाविषयी खरंच तुम्हाला भीती आहे का? माझा न्याय आहे या गोष्टीविषयी तुम्हाला भीती आहे का? कारण या गोष्टी तुम्हाला ठरवतील की खरंच मी विश्वासू आहे की नाही आहे, की मी माझ्या इच्छेचा देव बनवला आहे. एक दिवस मी देवासमोर उभे राहून न्याय देणार आहे, याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? याच्याविषयी तुमचा विश्वास आहे का? कारण ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल, तुमचं जीवन बदलेल. तुम्ही ख्रिस्ताजवळ याल, त्याच्याजवळचं जे तारण आहे ते तुम्ही स्वीकाराल. पण हे गोष्ट जर तुम्हाला विश्वासू नाही, तुमचं जीवन बदलणार नाही. तुम्ही अविश्वासू व्हा. का? कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्यापाशी देव आहे पण आमच्या विचाराचा आहे. म्हणून खरा विश्वास, अविश्वास हा काय आहे? जो स्वर्गातील देव आहे त्याला तुम्ही स्वीकारता का? पुढे आपण आणखी एक टेस्ट घेऊ. एक सोपी टेस्ट देतो. ही थोडीशी कठीण झाली, हो की नाही? एक सोपी टेस्ट देतो मी तुम्हाला. 11:43 झाले. काही मिनिटानं, आणि खरंच माझी इच्छा आहे नाही की कोणाला सोबत हे व्हावं, पण टेस्ट घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मरण येतं, हो की नाही? जर तुम्हाला मरण येतं, या समयी जर तुम्ही उभ्या उभ्या तुम्हाला अटॅक येता किंवा मला अटॅक येतो, तुम्हाला शाश्वती आहे का की तुम्ही मरून स्वर्गात जाल? तुम्हा प्रत्येकाला काय आपण टेस्ट घेतो, ही सगळ्यात सोपी टेस्ट आहे. तुम्हाला शाश्वती आहे का? म्हणजे तुम्हाला 100%, 99.9% नाही म्हणत आहे मी, 99.98-97 नाही, 100% की मी मेल्यावर स्वर्गात जाईल, या गोष्टीची तुम्हाला शाश्वती आहे का? आणि जर तुम्हाला शाश्वती नाही, का शाश्वती नाही? कारण श्री ख्रिस्तापासूनचं जे दान आहे तुम्ही स्वीकारलं नाही. का स्वीकारलं नाही? माझा विश्वासच नाही. समजलं? सोपी टेस्ट आहे की तुम्हाला ठरवेल का मी खरंच चर्चमध्ये बसलेला अविश्वासू आहो की चर्चमध्ये बसलेला विश्वासू आहो. की आज जर 12 वाजता मला मरण येतं, मला या गोष्टीची गॅरंटी आहे का? मला हे माहीत आहे का की मी शेवटचा श्वास सोडला आणि पहिला श्वास मी स्वर्गात घेईल, या गोष्टीविषयी तुम्हाला गॅरंटी आहे का? आणि जर नसेल, याचं कारण फक्त हेच आहे का देवाने हे जे सांगितलं, या चर्चद्वारे जे मी ऐकलं, त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, त्या स्वर्गातील देवावरही विश्वास नाही. माझ्याजवळ गुड्डू सारखा देव आहे. म्हणून ती काय आहे, तुम्हाला काय आहे ते तुमच्याविषयी ही टेस्ट आहे. म्हणून देवाचे वचन सांगतो, योहान 6:63 आणि 64, प्रेज द लॉर्ड तुझ्या शब्दासाठी. आत्मा जीवन देणारा आहे, देवापासून काही लाभ घडीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत, तरी विश्वास ठेवीत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, देव या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीविषयी जाणतो. त्याचं अनंत कुठं जाईल हे जाणतो, त्याची एंड डेट काय आहे हे जाणतो, आणि देवाची इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून आजचा संदेश तुमच्यासाठी आहे की चेक करा की अविश्वास ठेवून भेटणार तरी काय. देवाचं वचन सांगतं की तुम्ही पश्चाताप करा, आपलं जीवन बदला, माझ्याकडे या, मी तुम्हाला वाचवेल, मी तुम्हाला शांती देईल, मी तुमचा आत्मा वाचवेल. तुमच्या सगळ्या पापाची शिक्षा मी घेतली आहे, तारण माझ्यापासून आहे, मी द्वार आहे, मी स्वर्गाचे द्वार आहे, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. अच्छा, ठीक आहे ना, ऐकूनच आहे, दर रविवारी ऐकतो. समजलं? कारण जो प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुमच्यापाशी जर शाश्वती नव्हे, तुम्ही काय करत आहात? आपल्या आत्म्यासंग खेळत आहात, प्लस देवाच्या नजरेत तुम्ही अविश्वासू आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वर्गातून तेव्हा देव आपल्याला बघतो, तो हे बघत नाही का हा गोरा आहे, हा काळा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा या धर्माचा आहे, हा अमेरिकन आहे, हा पाकिस्तानी आहे, हा भारतीय आहे. देव याच्यातली एकही गोष्ट बघत नाही, फक्त एकच गोष्ट बघतो. 2 कॅटेगरीचे लोक, एक विश्वासू, एक अविश्वासू. विश्वासू व्यक्ती तो आहे ज्याला माहित आहे की मी मरून स्वर्गात जाईल, कारण ख्रिस्ताने माझा आत्मा वाचवला, ज्याच्यापाशी तारण आहे, तो आहे विश्वासू. अविश्वासू तो आहे जो मरेल आणि नरकात जाईल, ज्याने देवाच्या पुत्रावर कधीच विश्वास ठेवला नाही की हा मला वाचवेल. समजले? देव जेव्हा बघतो, तो काहीच बघत नाही की तुमच्या खिशात किती पैसा आहे, तुम्ही गरिबी किती आहे.
तुमच्यापाशी काय आहे? तो फक्त हे बघतो की हे विश्वासू आहेत, हे अविश्वासू आहे. विश्वासू तो आहे ज्याच्यापाशी तारण आहे, अविश्वासू तो आहे ज्याने देवाच्या पुत्रावर आपल्या तारणासाठी, आपला आत्मा नरकात जाण्यासाठी कधीच विश्वास ठेवला नाही. एक गोष्ट आपण बघू. देवाने जेव्हा मनुष्याची निर्मिती केली, देवाला हे माहीत होतं की मनुष्य पापात पडेल. देवाची ही सुरुवातीपासून योजना होती की जसं आपल्या पापांमुळे आपण देवापासून दुरावले आहो आणि म्हणून आपल्या पापांमुळे आपण स्वर्गात जात नाही आणि पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे. पण देवाची इच्छा आहे की या गोष्टी होऊ नये आणि म्हणून देवाने आपला पुत्र, विचार करा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. देवाचा पुत्र तो स्वर्ग लोकातून या पृथ्वीवर आला, मनुष्य बनला, तुमच्या आणि माझ्यामध्ये राहिला, त्याने पवित्र जीवन जगलं. या पृथ्वीवरच्या सगळ्या मनुष्यासाठी त्याने काय केलं? ते मरण आपल्या क्रुसावर घेतलं. तुमच्या पापाची सगळी फेड त्याने त्या क्रुसावर केली. तो तुमच्यासाठी मारण्यात आला. या मारण्याविषयी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी या गोष्टीविषयी विचार करत होतो का प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावर जे मरण होतं ते कसं होतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला क्रुसावर टांगल्या जातं, त्याच्या हाताला जेव्हा खिळे टोकल्या जातात, त्याच्या पायाला जेव्हा असं क्रॉस करून त्यात खिळा टाकला जातो, तो खिळा दोन्ही पायातून मागच्या लाकडात गेला पाहिजे, हा दोन्ही हातातून त्या लाकडात गेला पाहिजे. आणि हे करत असताना आता मनुष्य मरतो कसा हे लक्षात ठेवा. मनुष्य मरतो कसा? कारण त्याला श्वास घ्यायचा असतो, हो की नाही. आता काय असतं, तुमची बॉडी खाली खाली जाते कारण तुम्हाला टांगलेलं आहे आणि तुम्ही मराल म्हणून काय घेतलं पाहिजे? तुम्ही श्वास घेतला पाहिजे. कारण तुम्ही जर श्वास घेतला नाही, कारण तुमची ताकद जात आहे, कारण तुम्हाला मारलेलंही आहे, तुम्हाला टांगलेलंही आहे आणि तुमची ताकद खाली खाली जात आहे आणि तो श्वास घेतो. जितका तो श्वास घेऊ शकतो तितक्याच वेळ जीवन आहे. आणि म्हणून या लोकांनी काय ठरवलं की ते काय करतात? त्या पायावर हमला करतात. का? कारण मनुष्य काय पायावर उभा असताना श्वास घेण्यासाठी आपल्या पायाला काय करतो? उचलतो, कारण त्याला श्वास घेणार आहे. पण आता तुम्ही त्याच्या पाय तोडले, आता पायातही जर हिंमत नसली, आता तुम्ही मरून जाल. जरी हे ऐकण्यासाठीच भयानक आहे जे देवाने तुमच्यासाठी केलं, पण त्याचे पाय मोडण्यात आले नाही. कारण तसं भाकीत होतं का येशू ख्रिस्ताचे पाय मोडल्या जाणार नाही, त्याने तुमच्यासाठी आपला प्राण दिला. ही गोष्ट, या गोष्टीचा विचार करा. जो तुमचा निर्माण करता आहे त्याने तुमच्यासाठी केलं, ज्याला हे करण्याची काहीच गरज नाही, ज्याला तुम्हाला जबाब देण्याची काहीच गरज नाही, पण तुमच्या आत्म्यावर प्रेम करतो. वचन सांगतो जो पवित्र होता तो तुमच्यासाठी पाप झाला. जेव्हा त्याला क्रुसावर मारण्यात आलं आणि त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यावर यशाया सांगतो की त्या क्रुसावर जे मांस लटकलं होतं ते बघताना हेही समजत नव्हतं का मनुष्यच होता का नाही. हे देवाच्या पुत्राने तुमच्यासाठी केलं. त्याला मारण्यात आलं, त्याला गाळण्यात आलं, त्याने तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. 500 लोकांपेक्षा जास्त लोकांना त्याने दर्शन दिले का त्यांचा विश्वास बसावा की मी जिवंत आहे, मी मरणावर विजय मिळवला आहे. आता माझ्याद्वारे तुम्ही तारण पाहू शकता. तुमच्या पापाला मी क्षमा केली आहे. आज जोही हाक मारेल तो स्वीकारला जाईल. आपल्यासाठी फक्त हे स्टोरी आहे. समजलं अविश्वासू कोण आहे का? मी हे सगळ्या गोष्टी ऐकत आहे, पण मी कधी ख्रिस्ताला माझा आत्मा वाचवण्यासाठी कधीच हाक मारत नाही. तुम्हाला माहित आहे का, काही लोक इस्रायलला जातात, म्हणजे हे माझ्या डोक्या पलीकडे आहे. इस्रायलला जातात, त्यांना सगळ्या गोष्टी, का येशू ख्रिस्ताचा जन्म कुठं झाला ती जागा आहे, हा कुठे नाझरेतमध्ये राहत होता ती जागा आहे, अरे हे बेथलेम बघितलं, अरे मी ते बघितलं, अरे येशू ख्रिस्ताला जिथं मारलं ते बघितलं, अरे मी सगळ्या गोष्टी बघितला, अरे सगळंच आहे तिथं. अरे तुझ्यापाशी तारण आहे का? हे काय, हे थोडी असते, आम्ही जागा बघितल्या वगैरे नाही. म्हणजे किती भयानक आहे. तुम्ही सगळं बघता पण तरी त्या देवाचा पुत्र जो म्हणतो की माझ्याद्वारे तारण आहे तुम्ही स्वीकारत नाही. हा झाला अविश्वास. आता तुम्हाला मी एका स्पेसिफिक लोकांविषयी सांगतो. या जगात काही असे अविश्वासू आहे जे एक्स्ट्रीम आहे. एक्स्ट्रीम म्हणजे की खूपच भयानक, आणि त्याला आपण नास्तिक म्हणतो. आता तुम्ही म्हणाल बरं झालं मी नास्तिक नाही. नास्तिक असा व्यक्ती जो मुखाने कबूल करतो का देव नाही. नास्तिक असा व्यक्ती आहे
जो अनेकांना सांगतो की घाबरण्याची गरज नाही, नास्तिक असा एक व्यक्ती आहे ज्याला कन्फर्म पटला आहे का देव नाही, कोणीच या गोष्टी बनवल्या नाही, या आपापच घडल्या, कुठलाच न्याय नाही, कुठलाच देव नाही, कुठलाच पाप नाही, कुठलाच नरक नाही, कुठलाच स्वर्ग नाही, कोणालाच जबाब द्यायचा नाही, याला म्हणतात नास्तिक. आता तुम्ही म्हणाल बर एवढा मी नाही. हो बरोबर आहे, आपण कदाचित एवढे नसू, पण जसं मी तुम्हाला काय सांगितलं, जो अविश्वासू आहे आणि नास्तिक या दोघांमधला फरक काय आहे? नास्तिक आपल्या मुखातून कबूल करत आहे, अविश्वासू आपल्या जीवनातून दाखवत आहे. समजले दोघांमधून फरक? नास्तिक काय करतो? मुखातून कबूल करतो. मी माझ्या डेपोच्या मिनिस्ट्रीमध्ये दोनदा दोन यंग पोरं त्यांच्या आत्म्यासाठी, अरे म्हटलं, मी जेव्हा त्यांना बायबल दिलं, तू काय विचार करत आहे, तू असा कसा स्वतःला सांगू शकतो की देव नाही तुला? नाही सर, देव नाही. मी त्याला जेव्हा पुस्तक देत होतो, अरे योग्य निर्णय घे, तुझा आत्मा आहे, असं जाऊ नको. ते नास्तिक आहेत. आता मी तुम्हाला काही स्टोरी सांगणार आहे. या जगात खूप सारे नास्तिक होऊन गेले, ज्यांनी आपलं जीवन याच गोष्टीवर लिहिलं आणि त्यांनी पुस्तकं लिहिले आणि हे जी आयडिया आहे का देव नाही या जगात पसरवली. आता हे नास्तिक लोक जेव्हा मरत होते, हे खूप ऐकून घ्या, हे खूप महत्वाची साक्ष आहे, शेवट आहे. हे जेव्हा नास्तिक लोक मरत होते, आता ज्या डेड बेडवर, म्हणजे जिथे हे मरत आहे त्या बेडवर जेव्हा होते, ज्या हॉस्पिटलमध्ये होते, जे नर्सेस आणि डॉक्टर त्यांच्या जवळ होत्या, जे कुटुंब त्यांच्या जवळ होतं आणि याने आयुष्यभर विश्वास ठेवला का देव नाही, यांचे हे शेवटचे शब्द आहेत. हा जो व्यक्ती आहे याचं नाव आहे सर फ्रान्सिस न्यूपोर्ट. आयुष्यभर हा जगला का देव नाही, आणि जेव्हा मरणाच्या शेवटी ओके नाही, त्याला दिसतं की आपण काय केलं, आपण हरवलो, आपल्याला अंधारात ठेवण्यात आलो. त्याचे शब्द बघा, तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही की देव नाही, कारण मला आता माहीत आहे की एक आहे आणि मी त्याच्या उपस्थितीत आहे. समजले तुम्ही? हा जो व्यक्ती जो आता प्राण सोडून नरकाकडे जात आहे, तो काय म्हणतो? आता सांगण्याची गरज नाही आणि मी त्याच्या उपस्थित आहे. तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही की नरक नाही, कारण तो बघत आहे. मला आधीच घसरत चाललेले आहे असे वाटते. विचार करा त्या व्यक्तीविषयी ज्याने आयुष्यभर कधीच विश्वास ठेवला नाही का देव नाही, नरक नाही, आणि देव जेव्हा तुम्ही ती स्टेप घेता, या जीवनातून अनंताच्या नरकाकडे जाता, देवाने त्याला जे दाखवलं, तो काय म्हणतो? वाईटांनो, माझ्यासाठी आशा आहे, याबद्दल तुमचे फालतू बोलणे थांबवा, कारण खूप सारे त्याच्या जवळ असतील. अरे असं काहीच नाही. तो म्हणते, अरे थांबवा, मी बघत आहे ना, अरे नरक मला दिसत आहे ना. पुढे काय म्हणतो? मला माहित आहे की मी कायमचा हरलो आहे. अरे ती आग, अरे नरकाच्या असह्य वेदना, अरे आता मी कधी न विझणाऱ्या अग्नीत हजारो वर्ष पडून राहील, तरी देवाची कृपा मिळवण्यासाठी आणि पुन्हा त्याच्याची स्वरूप होण्यासाठी संधी मिळणार नाही. आता मी निष्फळ इच्छा आहे. लाखो आणि लाखो वर्ष मला माझ्या यातनांना भोगावं लागणार आहे. अरे अनंत काळ, अरे अनंत काळ, अरे अनंत काळ, अरे नरकाच्या असह्य वेदना. सर फ्रान्सिस न्यूपोर्ट हा असा व्यक्ती ज्याला शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी, हे याचे नर्सेस, याचे डॉक्टर, हे नावं तुम्ही घ्या, ऑनलाईनवर सर्च करा, तुम्हाला यांच्या हिस्ट्री माहीत पडेल. पुढचा एक नास्तिक थॉमस पाईन, ज्याने पुस्तक लिहिलं द एज ऑफ रिझन, म्हणजे की लोकांना कळावं की देव नाही. त्याचे शेवटचे शब्द, कृपया माझ्यासोबत राहा, मला एकटे सोडू नका, हे प्रभू मला मदत कर. ओके नाही, आयुष्यभर देव समजला नाही, आता शेवटच्या दिवशी प्रभू मला मदत कर. हे प्रभू, मी असे काय केले आहे की इतके दुःख सहन करावे लागत आहे, पुढे माझे काय होईल? जर माझ्याकडे असते तर मी हे जग दिले असते. की द एज ऑफ रिझन हे पुस्तक त्याने लिहिलं, कधीच प्रकाशित झाले नसते. हे प्रभू मला मदत कर, ख्रिस्ता मला मदत कर. त्याला माहित आहे देव कोण आहे. नाही जाऊ नकोस, माझ्या सोबत राहा, माझ्या सोबत राहण्यासाठी एका मुलालाही पाठवा, कारण मी येथे एकटाच नरकाच्या काठावर आहे. जर सैतानाचा कधी एखादा एजंट असेल तर तो मीच होतो. आज त्याला कळलं. पुढचा नास्तिक डेव्हिड ह्यूम, तो म्हणतो
या क्षणापर्यंत मला वाटत होते की देव किंवा नरक नाही. आता मला माहीत आहे आणि मला वाटते की दोन्हीही आहेत. आणि सर्व शक्तिमान देवाचा न्याय निर्णयाने मी विनाशाला पात्र आहे. तो त्याच्या मृत्यूशेवर मोठ्याने ओरडला, मी आगीत आहे. असे म्हटले जाते की त्याची निराशा एक भयानक दृश्य होती. हे या लोकांची साक्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं, अविश्वासू आणि नास्तिक मध्येच काहीच फरक नाही. या लोकांनी नरक बघितलं, वेळ निघून गेली, सत्य सांगणारा कोणीच नाही. आता फक्त ती शेवटची एक स्टेप राहिली का आता इथून तिथं जाणं आहे, इथून ती स्टेप घेणं आहे. याला नरक दिसतो, याला समजतं की आपल्याला फसवण्यात आलं, यांना समजतं की आयुष्यभर मी खोट्यात जगलो. स्वर्गातील देव त्यांना दिसतो पण आता वाचू शकत नाही. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या चर्चचे 3 वर्ष पूर्ण होत आहे. मी IT मध्ये जॉब करत होतो, मला चांगला पगार होता, चांगलं कुटुंब होतं, सगळ्या गोष्टी होत्या. या चर्चची सुरुवात याच्याचमुळे झाली, कारण नरक आहे. या चर्चची सुरुवात मी यासाठी केली की नरकात माझे लोक जाऊ नये. हे चर्च याच्यात दुसरं कुठलंच कारण नाही. कारण देवाने मला जेव्हा वाचवलं, कशापासून वाचवलं? कारण माझा आत्मा नरकात जात होता. ज्याच्यापाशी तारण आहे त्याला माहीत आहे तो नरकात जात आहे. त्याला माहीत आहे की नरक भयानक आहे. त्याला माहीत आहे की नरकाच्या अग्नी भयानक आहे. कारण त्याच्यापासूनच तर तुम्ही वाचले. त्यालाच तर सॅल्वेशन, त्यालाच तारण म्हणतात. की मला जेव्हा माझं नरक, माझे पाप दिसले आणि मी त्या स्वर्गातील देवाला हाक मारली आणि त्याने मला वाचवलं. एकमेव कारण या चर्चची सुरुवात झाली, फक्त की लोकांचे आत्मे नरकापासून वाचावे. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही का विश्वासू आहात, अविश्वासू आहात? आज तुम्ही मराल, तुम्हाला माहीत आहे तुम्ही कुठं जाल. नसाल तर तुम्ही कशाला आपल्या आत्म्यासोबत खेळत आहात? तुम्हाला काय मिळेल आपल्या आत्म्यासंग खेळून? देवाचे वचन सांगतं की इतकं सोपी आहे, इतकं सोपी आहे, इतकं सोपी आहे. तुमचं मन कठोर करू नका. जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, मला नरकात जायचं नाही. मी समजलो की मी अविश्वासू आहे, कारण माझ्यापाशी तारण नाही. ख्रिस्ता मला वाचव, मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे. तुम्ही या लोकांच्या या अग्नीच्या भावना जेव्हा त्याचे शब्द तुम्ही ऐकत असाल, आता तुम्हाला समजतं का देवाचं या पृथ्वीवर येणं का आवश्यक होतं? कारण त्याची इच्छा आहे का या गोष्टी तुमच्या संग होऊ नये. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी का आता जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. हा जो नाश आपण बघत आहे हा होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की अरे 12 वाजता तुम्हाला मृत्यू येईल, तर तुम्हाला माहीत आहे का तुम्ही कुठे जाता? जर नसेल, हे तुमची साक्ष राहील. तुम्हाला अरे नितीन तू सांगत होता, अरे हे सगळं सत्य होतं, अरे मी बघत आहे, अरे हे सगळं आहे, वाचो. नाही, तुमच्यापाशी जेव्हा वेळ होती, संधी होती, मन होती, इच्छा होती, शरीर होतं, आरोग्य होतं, धन होतं, तेव्हा तुम्ही नाकारलं. तेव्हा तुम्ही आपल्याच मनाचं केलं. पण जर तुम्ही 1 मिनिटासाठी हे आपलं मन नम्र केलं असतं, मी मरत आहे, येशू माझा आत्मा वाचव. जर तुम्हाला नरकापासून आपला आत्मा वाचवायचा असेल तर येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवू शकतो. वचन सांगतो, जो विश्वासाने हाक मारेल की येशू मी विश्वास ठेवतो तू देवाचा पुत्र आहे, मी विश्वास ठेवतो येशू की मी पापी आहे, मी मरेल आणि नरकात जाईल, मी विश्वास ठेवतो की माझा आत्मा तू वाचवू शकतो, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. कारण माझ्या पापाची तू पूर्ण फेड केली आहे. तू मरणावर विजयी झाला आणि स्वर्गात बसला आहे. स्वर्गाची आणि नरकाची किल्ली तुझ्या जवळ आहे, तुझ्यामध्ये तारण आहे. आणि तुझं वचन सांगतं की जो विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. आज संधी तुमच्या जवळ आहे. किती सुंदर देवाचं वचन आहे की देवाने आपल्याला दिलं आहे. किती तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो. तो म्हणतो, नितीन तू सत्य सांग की त्यांचं नरकात जाऊ नये. यासाठीच देवाने तुम्हाला पाठवलं की तुम्ही हे सत्य ऐकावं आणि तुम्हाला त्या डिसिजनवर घेऊन यावं की स्वर्ग आणि नरक तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय निवडता? तुम्ही आयुष्यभर अविश्वासू राहता, आपलं जीवन बदलता, त्याला हाक मारता, की तुम्ही विश्वासू होऊन ते तारणाचं गिफ्ट जे येशू ख्रिस्तामध्ये आहे ते स्वीकारता? हा निर्णय तुमचा आहे. आपण आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. तुम्हाला समजलं जसं मी तुम्हाला सांगितलं. या वचनाच्या शेवटी, या संदेशाच्या शेवटी जोही ऐकणार आहे त्या प्रत्येकाला माहीत राहील की मी विश्वासू आहे का अविश्वासू आहे.
आणि जर तुम्ही अविश्वासू असाल, देव तुमच्यावर किती प्रेम करतो की आजपर्यंत आपण जिवंत आहो. प्लस एवढंच नाही की आम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी, देवाचं सत्य ऐकण्यासाठी, हे लोक ज्यांनी सत्य स्वीकारलं नाही यांचे सत्याच्या नरकाच्या यातना, या सगळ्या गोष्टी मला ऐकायला भेटल्या. किती देव तुमच्यावर प्रेम करतो, ज्या ऐकण्यावर प्रेम करतो. तुम्ही काय निवडता? तुम्ही स्वतःला नम्र करता? देवाचे वचन सांगतं सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले. वचन सांगतं एकही खरा नाही. वचन सांगतं की एकही स्वतःच्या कार्यामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि योग्य वेळेस देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, जो तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही कधीच असे म्हणू शकणार नाही का देवाने माझ्यावर प्रीती केली नाही. कारण ज्याने हा संदेश ऐकला, विचार करा, हजारो लाखो लोक या सिटीमध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये, त्यांना हा सत्य ऐकायला भेटलं नाही. पण तुम्ही मोजके लोक त्याच्यावर देवाने दया दाखवली की यांना हे सत्य सांग. म्हणून तुम्ही कधीच म्हणू शकणार नाही का देवाने माझ्यावर प्रेम केलं नाही. पण त्या प्रेमाचा काय फायदा झाला जर तुम्ही ते स्वीकाराल? येशूची इच्छा आहे का कोणाच आत्म्याचा नाश होऊ नये? देवाची इच्छा आहे का प्रत्येकाने पश्चातापाने की हो येशू मी पापी आहे, माझी क्षमा कर, मला नरकात जायचं नाही. हो येशू माझा आत्मा वाचो माझ्या राजा. होय परमेश्वरा मी विश्वास ठेवतो, माझं जीवन बदलतो राजा. होय प्रभू मला सत्य तू दाखव, माझा आत्मा वाचो, माझ्या हृदयात ये, मला ती शांती दे, मला ती खात्री असली पाहिजे राजा. या चर्चमधून आज जात असताना प्रभू जर मला ती खात्री नाही परमेश्वरा, होय प्रभू मी अविश्वासू या चर्चमधून बाहेर जाऊ इच्छित नाही. होय प्रभू माझ्या अविश्वासात मला सहाय्य कर, माझा आत्मा वाचव. देवाची इच्छा आहे की तुमचा आत्मा वाचावा, पण डिसिजन, निर्णय हा तुमचा आहे. ज्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू ना आणि तुम्हाला या गोष्टीविषयी अजूनही शाश्वती नाही, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सोडून येशूवर हाक मारा. कारण देव तुमचं हृदय बघतो. तो म्हणतो जोही विश्वासाने हाक मारेल, देवाला तुमचा विश्वास पाहिजे. ते म्हणा येशू माझ्या हृदयात आहे, मला माझं सत्य कळलं, माझा आत्मा वाचो राजा. मला कळलं की मी अविश्वासू होते राजा. होय परमेश्वरा मला कळलं की जेव्हा स्वर्गातून तू मला बघतो, तू विश्वासू नव्हे तर मी मला अविश्वासू म्हणून बघतो. आणि होय प्रभू सगळ्या अविश्वासावर देवाचा तुझा क्रोध आहे. मला त्या क्रोधापासून वाचव, मला त्या शिक्षेपासून वाचव, माझं जीवन तू बदल. जसे तुम्ही विश्वासातून हाक मारता, तो स्वर्गातील देव तुमची प्रार्थना ऐकतो. त्याने मला वाचवलं तो तुम्हालाही वाचवेल. अविश्वासू राहून या खोलीतून जाऊ नका, कारण देव तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. होय माझ्या पवित्र देवा, होय प्रभू तुझं कार्य इथे होऊ दे. इथे जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. होय प्रभू तू प्रत्येकावर प्रेम करतो. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की प्रत्येक आत्म्याचा प्रभू, प्रत्येक आत्मा वाचावा. होय परमेश्वरा यासाठी तू आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला, जो आमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला परमेश्वरा. होय प्रभू आपलं शरीर त्याने आमच्यासाठी दिलं, आमच्या पापासाठी जे मरण आहे ते त्याने स्वतःवर घेतलं. होय प्रभू वचन सांगतं रक्त सांडवल्याशिवाय पापाची क्षमा नाही. आपलं पवित्र रक्त देवाने सांडवलं आणि त्याने मरणावर विजय मिळवला. आमच्या सगळे पाप परमेश्वरा त्याची फेड त्याने केली आणि स्वर्गात बसला आहे. आणि तो म्हणतो की तारण ही त्याच्यापासून भेट आहे, कृपेने विश्वासाद्वारे. आणि जोही हाक मारेल, ज्याला वाचायचं आहे, होय परमेश्वरा तू आमच्यावर एवढं प्रेम केलं परमेश्वरा. होय प्रभू, आणि जोही विश्वासाने हाक मारतो तो वाचवला जाईल. त्याला तुझी प्रीती कळेल माझ्या राजा. इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, जे ऑनलाईन आहे प्रत्येकासाठी, जे हे वचन ऐकणार आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. होय प्रभू तुझं कार्य तू होऊ दे. त्यांना सत्य समजू दे की तुला ते हाक मारतील. सैतानाचे सगळे जाळे तू मोड माझ्या राजा. तू सर्व शक्तिमान प्रभू आहे माझ्या राजा. आणि होय प्रभू अनेक आत्मे परमेश्वरा बाहेर काढल्या जातील, वाचल्या जातील. तुझं सत्य जे अनेकांना मोकळं करतं ते प्रत्येकासोबत होऊ दे. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आजच्या संदेशाबद्दल, आजच्या दिवसाबद्दल. धन्यवाद मानतो प्रभू जेही प्रियजन परमेश्वरा इथं जुळलेत. होय प्रभू त्यांनी तुझं चर्च, तुझं वचन, तुझं सत्य ऐकण्यासाठी परमेश्वरा त्यांनी निवडलं. त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. जे ऑनलाईन आहे त्या प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी प्रभू. धन्यवाद मानतो खरंच परमेश्वरा मस्त सारख्या पाप्याला तू वाचवलं. होय प्रभू मला नरकापासून वाचवलं. आणि प्रार्थना करतो ही साक्ष इथे जुळलेल्या प्रत्येकासोबत तू असू दे. गौरवितो तो तुला. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण